सरकारी काम कधी कधी किती दर्जाहीन असतं याचा आणखी एक प्रत्यय आलाय वाशिममध्ये। वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अनसिंग इथं रस्त्याच्या मधोमध रोहित्र ठेवूनच कंत्राटदारानं रस्त्याचं काम संपवलेलं आहे। हे काम पूर्ण होऊन 8 ते 10 महिने पूर्ण झाले, पण ना प्रशासनानं याची दखल घेतली आहे, ना हे रोहित्र हटवण्याचे कुठलेही प्रयत्न झाले। या रोहित्रामुळे अपघात होऊ शकतो, एखादी दुर्घटना होऊ शकते, हे प्रशासनाला कळत नाही का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केलाय। याचा आढावा आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी घेतला, आपण पाहूया। देशात अभियांत्रिकीचे आपण अनेक नमुने अजब गजब पाहिले असतील, मात्र त्यात एक महत्त्वाचा असे नमुने आपण पाहिलेले आहेत की रस्ता निर्मिती करताना मोठ्या होणाऱ्या चुका, ह्याच चुका दुरुस्त करणे गरजेचं असताना मात्र त्या कुठल्याच चुका दुरुस्त केल्या जात नाही आणि तसेच रस्ते बनवले जातात। त्यापैकी वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अनसिंग ग्रामपंचायतचा एक अजब नमुना आपण पाहू शकतो। एक रोहित्र आणि एक विद्युत खांब हे रस्त्याच्या मधोमध आहेत। गेल्या 6 ते 8 महिन्याअगोदर हा रस्ता पूर्ण झाला आहे, मात्र या दरम्यान जे रस्ता निर्मिती करताना यामध्ये असलेलं रोहित्र आणि विद्युत खांब बाजूला केलेलं नाही, तसाच रस्ता बनवण्यात आलेला आहे। त्यामुळं इथं या दलित वस्तीकडे जाणारा जो मार्ग आहे हा या रस्त्याचा कुठलाच उपयोग होताना सध्या तरी दिसत नाही, कारण की या रस्त्याच्या मधातून कुठलंच 4 चाकी वाहन जात नाही, दुचाकी मोठ्या मुश्किलनं इथून वाहनाचा प्रवेश होतो। मात्र अद्यापही या रोहित्रावर काढण्याचं काम झालेलं नाही। एकूणच या या रस्त्याची निर्मिती करताना फक्त बिल काढण्यासाठीच किंवा देयक काढण्यासाठीच हा रस्ता निर्मिती केल्याचं बोललं जात आहे। एकूण या संदर्भात काही नागरिकांनी उपोषणही केलं होतं, मात्र त्याची कुठेही दखल घेतली गेलेली नाही। आता या कंत्राटदारावर आणि अभियांत्रिकी जो या रस्त्याचा असेल आणि ग्रामपंचायत यावर कारवाई व्हावी अशी आता मागणी जोर धरू लागलेली आहे। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।